मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, नेहमीच मला खूप कमेंट येतात की ताई, माझ्या घरात माझं कुणीच ऐकत नाही, माझा पती मला किंमत देत नाही, माझी मुलं माझ्याशी नीट बोलत नाही, जेव्हा जेव्हा मी कामासाठी बाहेर पडते तेव्हा समाजात सुद्धा माझा अपमान केला जातो, कुणीच माझ्याशी नीट वागत नाही, कुणीच माझ्याशी नीट बोलत नाही, कुणीच माझं ऐकून घेत नाही. बऱ्याच वेळा ज्या ठिकाणी आपण काम करत असतो, व्यवसाय असेल, नोकरी असेल, त्या ठिकाणी सुद्धा आपला बॉस आपल्याला त्रास देतो किंवा आपले जे कलिग असतात ते सतत आपला अपमान करतात. बघा, जेव्हा जेव्हा मी पर्सनली फोन घेते किंवा जेव्हा जेव्हा मी व्हॉट्सअपवरती सुद्धा बोलते, 80% लोकांच्या ह्या समस्या असतात. पण आज या व्हिडिओमध्ये याच समस्या दूर करण्यासाठी आपल्याकडे असणारं जे सौंदर्य आहे ते आणखीन वाढवण्यासाठी, अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी, समोरील व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी म्हणजे आकर्षित करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. अशी एक वस्तू जी तुम्हाला तुमच्यासोबत, तुमच्या जवळ किंवा तुमच्या तोंडात ठेवायची आहे. या वस्तूच्या सेवनाने किंवा ही वस्तू ग्रहण केल्याने तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन क्षमता, आकर्षण क्षमता ही वाढीस लागेल, ज्यामुळे समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे खेचला जाईल. तुम्ही जे काही सांगताय ते ऐकून घेईल, तुम्ही जे काही म्हणताय ते समजून घेईल आणि तुम्हाला समाजात, घरात आणि जिथे जिथे तुम्ही जाताय, कामाच्या ठिकाणी असेल किंवा अन्य कुठेही असेल, तिथे तुम्हाला किंमत मिळत जाईल. आता कुठला उपाय आहे, नक्की कुठली सेवा आहे, काय करायचं आहे, हे सगळं पुढे सांगणार आहे. फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा, जो उपाय मी तुम्हाला आता सांगत आहे, आठवड्यातील कुठल्याही दिवशी जो दिवस तुम्हाला आवडतो, जो दिवस तुमच्या आवडीचा आहे, तुम्हाला लकी वाटतो, त्या दिवशी हा उपाय करायचा. सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता. या उपायासाठी घरातल्या कुठल्याही निवांत शांत ठिकाणी, बेडरूम असेल, लिव्हिंग एरिया असेल, कुठेही शांत ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर बघा, एक छोटी प्लेट घ्यायची आहे किंवा एखादं भांडं घ्यायचं आहे. यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला 5 हिरवी वेलचीचे तणे, म्हणजे 5 हिरव्या वेलच्या, कुणी वेलची म्हणतं, इलायची म्हणतं, कुणी वेलदोडे म्हणतं, 5 हिरवे वेलदोडे तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत. बघा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते, वेलदोडा हा बुध ग्रहाशी, गुरु ग्रहाशी आणि शुक्र ग्रहाशी सुद्धा निगडीत आहे. जेव्हा बुध मजबूत असतो तेव्हा नेहमीच आपली जी आकलन क्षमता किंवा विचार क्षमता आहे ही नेहमीच अत्यंत मजबूत असते, ज्यामुळे कुठलाच निर्णय चुकत नाही. जेव्हा गुरुग्रह मजबूत असतो तेव्हा आपल्याकडे सौंदर्य येते, ज्यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतात, अट्रॅक्शन पॉवर जी आहे ती इन्क्रीज होते. आणि जेव्हा शुक्र मजबूत होतो तेव्हा आपल्याकडे पैसा येतो. बऱ्याच वेळा आपण गरीब असतो, आपल्याकडे पैसाच नसतो, म्हणून सुद्धा आपल्याला किंमत दिली जात नाही. पण जेव्हा हिरवी वेलची तुम्ही रेमेडीसाठी घेता तेव्हा तुमचा शुक्र तुम्हाला साथ देतो, ज्यामुळे धनलाभ होतो, पैसा येतो आणि जर पैशांची काही समस्या असेल तर ती सुद्धा दूर होते. त्यामुळे 5 हिरव्या वेलच्या. दुसरी गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे, 5 गुळाचे खडे, छोटे छोटे, खूप मोठे नको, खूप बारीक नको, मध्यम आकाराचे 5 गुळाचे खडे घ्यायचे आहेत. बघा, गुळ जो आहे हा गुळ मंगळ ग्रहाचा कारक मानला जातो आणि ज्याचा मंगळ ग्रह मजबूत असतो त्याच्याकडे आकर्षण क्षमता ही अत्यंत प्रभावी असते. त्यामुळे गुळ घेतल्याने तुमचा मंगळ तुम्हाला साथ देईल, ज्याच्या परिणामाने लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. शिवाय तिसरी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे खडीसाखर. बघा, 5 हिरव्या वेलच्या, 5 गुळाचे खडे आणि 5 खडीसाखरेचे तुकडे, तीनही वस्तू ज्या आहेत त्या समप्रमाणात सारख्याच तुम्हाला घ्यायच्या आहेत. कारण तीनही वस्तूंचा समतोल जर साधला तर लक्षात ठेवा, ग्रहांची युती तुमच्या आयुष्यात होईल, ज्यामुळे तुमच्या घरातून, तुमच्या कुटुंबातून किंवा तुमच्या पर्सनली लाईफमधून
तुमच्यापासून कुणी दूर गेलेलं असेल किंवा तुमच्याशी कुणी बोलत नसेल तर या ग्रहांच्या युतीमुळे ते लोक तुमच्याकडे खेचले जातील. खडीसाखर जी आहे ही शनी ग्रहाची आणि त्याचबरोबर शुक्र ग्रहाची कारक मानली जाते. बऱ्याच वेळा आपल्या नातेसंबंधांमध्ये काहीतरी कटुता येते. आपली मुलं ऐकत नाही, पती ऐकत नाही, सासू ऐकत नाही, मैत्रीण रागावते, आपला प्रियकर रागावतो. असं कधी होतं जेव्हा नात्यात कटुता येते. मग कधी कधी शनीचा प्रकोप असतो. मग जर तुम्ही खडीसाखर घेतली तर शनीचा प्रकोप हा पूर्णपणे नष्ट होतो, शुक्राचा मेळ बसतो आणि त्यामुळे सुद्धा जर काही तुमच्या नात्यामध्ये वाईट असेल किंवा काही तुमच्या नात्यामध्ये गैरसमज असतील तर ते दूर होतात. म्हणून ह्या तीनही गोष्टी तुम्हाला एकत्रित घ्यायच्या आहेत. घेतलेल्या तीनही गोष्टी तुम्हाला खलबत्त्यामध्ये टाकायच्या आहेत किंवा मिक्सरमध्ये टाकायच्या आहेत आणि त्याची पावडर बनवायची आहे. एकदम बारीक अशी पावडर बनवायची आहे. जी बनवलेली पावडर आहे ती एखाद्या डब्बीमध्ये भरायची आहे. छोटीशी एखादी डब्बी वगैरे घ्या, त्यामध्ये ही पावडर टाका. आता ही पावडर तुम्हाला तुमच्या तोंडात ठेवायची आहे. जेव्हा जेव्हा त्या व्यक्तीशी बोलाल, समजा तुमची मुलं ऐकतच नाही आहेत, सकाळी उठलात ही पावडर थोडी तोंडामध्ये ठेवा. मुलांशी बोलण्याचा प्रयत्न करा. पती ऐकत नाही आहेत, पतीसाठी ही रेमेडी केलेली आहे, ही पावडर थोडी तुमच्या तोंडात ठेवा, पतीशी बोला. जेवढे दिवस तुम्हाला ती पुरवता येईल, जेवढे दिवस तुम्हाला ती यूज करता येईल तेवढे दिवस करा. कुणी 8 दिवस, 15 दिवस, 21 दिवस, कितीही दिवस, ते तुमच्यावरती आहे. जेवढ्या दिवस तुम्हाला ती वापरता येईल तेवढ्या दिवस तुम्हाला ती वापरायची आहे. ती तुम्हाला तोंडात ठेवायची आहे दिवसातून फक्त एकाच टायमाला आणि त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. जोपर्यंत ती पावडर संपत नाही, म्हणजे जेव्हा ती पावडर पूर्णपणे संपेल तेवढ्या दिवसांमध्ये तुमचे ग्रह साथ देतील. तुमच्याकडे अट्रॅक्शन पॉवर वाढीस लागेल. शिवाय तुमच्या आयुष्यातून जी दूर गेलेली व्यक्ती होती ती पुन्हा परत येईल. गैरसमज झालेली एखादी व्यक्ती तुमच्यावरती रागावली होती, तिचा राग पूर्णतः निघून जाईल. जी व्यक्ती तुमच्याशी बोलत नव्हती, तुम्हाला आवाज देत नव्हती, ती व्यक्ती तुमच्याकडे येईल. तुमचं सौंदर्य वाढीस लागेल, पैसा येईल, धन येईल. शिवाय तुमच्या नात्यातील जी काही कटुता आहे ती दूर होऊन तुमची मुलं तुमचं ऐकतील, पती तुमचं ऐकतील, घरात तुम्हाला किंमत मिळेल, समाजात तुम्हाला किंमत मिळेल. ज्या ठिकाणी काम करताय त्या ठिकाणी सुद्धा तुमचं कौतुक होईल. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. करून बघा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.